लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार मंगळवार 28 जुलै. आज लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे भेटणार का, याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर पैशांचं वाटप होणार आहे, ते सुद्धा एकूण 17 जिल्ह्यांच्या नवीन यादीनुसारच. आतापर्यंत भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे कधी येणार कधी येणार. तर अखेर जुलैचा हप्ता वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि या निर्णयाच्या अंतर्गत आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, कोणत्या नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि इतरही सर्व स्पेशल गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी काय वाटप होणार आहे, त्याच्याविषयी देखील माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण तुम्हाला पुढील अपडेट अशाच पद्धतीने देऊ. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण 26 भेटवस्तू या ठिकाणी भेटून जाणार आहे, त्यासुद्धा मोफत. आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला या 26 वस्तू मोफत भेटणार आहेत. याच्याविषयी व्हिडिओमध्ये आपण माहिती पुढे बघणार आहोतच. तत्पूर्वी बघा, आज वाटप होणाऱ्या एकूण 36 जिल्ह्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणीला एकूण 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. यापैकी 2 महिन्याचा निधी यामध्ये मिळून असणार आहे, तो म्हणजे 3,000 रुपये. कारण की भरपूर गेल्या महिन्यातही काही लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते, सोबतच त्याच्या अगोदर काही लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये राहिले होते. तर असे मिळून एकूण 3,000 रुपये तुम्हाला वेळापत्रकानुसार या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे, ते म्हणजे एकूण 12 जिल्ह्यांचं. त्याच्यानंतर दुसरं वेळापत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे, ते या ठिकाणी ते म्हणजे दुसऱ्या 12 जिल्ह्यांचा. आणि शेवटचा दिवस तिसरे 12 जिल्हे, असे मिळून एकूण 36 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी पैसे वितरणाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तर आज कधी पैसे भेटणार, तर बघा, आज दिवसभर पैशांचं महावाटप या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यामध्ये लाडकी बहिणींना 3,000 रुपये भेटणार आहेत, जे की यादीनुसारच या ठिकाणी भेटणार आहेत. 12 जिल्ह्यांची आणि 12 जिल्ह्यांची. तर त्यातील 12 जिल्ह्यांचं नाव आपण आज जाणून घेऊया, ज्या जिल्ह्यामध्ये आज 100% लाडकी बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होणार आहे. त्याच्याविषयी जिल्ह्यांची नाव आपण जाणून घेऊया. कारण की आत्ताच मिळालेल्या मोठ्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांची मुंबई या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. आणि बैठक महत्त्वाची पार पडल्याच्या नंतर लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप करण्याची मान्यता या ठिकाणी भेटलेली आहे. आणि मान्यता तर भेटली आहेच, परंतु सोबतच लाडक्या बहिणीसाठी खास भेटसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठं गिफ्ट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांतर्फे वितरित केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग गिफ्ट कोणतं असेल आणि पैसे वितरण करण्याची संपूर्ण प्रक्रिया. तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पहिली बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासून सुरू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे थकीत रक्कम असेल तुमची, 1,000 असेल, 1,500 असेल, 2,000 असेल, तर थकीत रक्कमसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि याच नवीन यादीनुसार तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते महत्त्वपूर्ण व इम्पॉर्टंट 12 जिल्हे आणि एकूण रक्कम त्या जिल्ह्यामध्ये किती भेटणार आहे. तर 3,000 रुपये एकूण रक्कम या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहे. चला आता बघूया, मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या नवीन आदेशानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये आजपासून वितरित होणार आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी वचनच असं लाडकी बहिणींना दिलेलं आहे, ज्या वचनाच्या पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी पैशांचं वितरण जे ते करणार आहेत. चला जाणून घेऊया आता आजपासून कोणत्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, पहिल्या क्रमांकाच्या 2 याद्या आहेत. पहिली यादी आहे जिल्ह्यांची आणि दुसरी यादी आहे ती म्हणजे बँकांची यादी. या 2 यादीनुसार आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिवसभर पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आज लाडक्या बहिणींनी या ठिकाणी तयार राहायचं आहे, कारण की पैसे आजच्या आज तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे, जी आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला देणार आहोतच. तर बघा, पैसे तर भेटणार, त्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे गॅसची सबसिडी 1,150 रुपये, ज्या सबसिडीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे.
सोबतच बँकांचीही नवीन यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या नवीन बँकांच्या यादीनुसार सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणार आहेत. कारण की आत्ता मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोणता? तर आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी 12-12 जिल्ह्यांच्या 3 याद्या या ठिकाणी आज सभेमध्ये जाहीर केलेल्या आहेत आणि आता याच सभेतील यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे आणि पैशांच्या ट्रान्सफरसोबतच अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भेटणार आहे 1150 रुपयांची गॅसची सबसिडी जी ती तुम्हाला वितरित केली जाणार आहे जर तुम्ही गॅस भरत असाल तर. कारण की महिलांसाठी सक्षमीकरणासाठी एक नवीन पाऊल मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी उचललेलं आहे आणि आज बैठकीमध्ये 3 महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झालेले आहेत की जे की मध्ये असणार आहे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा. दुसरा निर्णय असणार आहे जो की 3 याद्या या ठिकाणी ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या 3ही याद्या 3 दिवसाच्या 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आताच या ठिकाणी नवीन जी-आरसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या नवीन जी-आरनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये मागील जेवढे महिन्याचे पैसे राहिले असतील, मग ते एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, जुलै असेल, तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये सुरू केलं जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला भेटणार आहे महिलांसाठी नवीन गोष्ट म्हणजे सिलाई मशीन योजना, ज्या की सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी सिलाई मशीनसुद्धा तुम्हाला जमा होऊ शकते. ते म्हणजे कसं? तर बघा, विश्वकर्मा PM विश्वकर्मा एक योजना आहे आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी वितरित केली जाते. ती म्हणजे 15,000 रुपयाची सिलाई मशीन या ठिकाणी तुम्हाला वितरित केली जाते. अधिकृत घोषणा आतापर्यंत झाली नाही, परंतु लवकरच या ठिकाणी होणार आहे. आणि सिलाई मशीनचे पैसेसुद्धा तुमच्या या ठिकाणी पात्रता दर्शकद्वारे मध्यस्थी नाही, वेळेवर खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज वाटप होणाऱ्या एकूण 17 जिल्हे आणि 7 बँकांची नवीन यादी, ज्या यादीमध्ये आपण बघणार आहोत सर्व गोष्टी. तर हे एकूण महत्त्वाचे काही जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट पैसे जमा होणार आहेत, कुठल्याही पद्धतीची अडचण निर्माण न होता. चला तर बघूया आपण जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून DBT माध्यमाद्वारे थेट 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होणार आहे, त्यातील पहिला शासन जी-आर या ठिकाणी जाहीर झालेला आहे. DBT सिस्टममध्ये मंजुरीसुद्धा या ठिकाणी भेटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी DBTचं बटन जे आहे ते आज सकाळीच दाबलेलं आहे आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्यास अतिशय वेगवान पद्धतीने प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठीच्या याद्यासुद्धा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्यातील पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा मिळून एकूण 3 याद्या या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत. प्रत्येक यादी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी ठरणार आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत. कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि नवीन झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार 12-12 आणि 12 जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातील पहिली यादी आज आपण बघणार आहोत. ज्या यादीमध्ये आज वितरण होणाऱ्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे का ते समजून जाईल. तुमचं जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर 100% तुम्हाला आज पैसे भेटणार आहेत. सोबतच काही दुसरेही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आणि या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जर मागील काही पैसे पडण्यासाठी राहिले असतील, काही अडचणी असतील, तर ते पैसेसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. त्यातील 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीला या पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दर 2 महिन्याचा निधी एकत्रित वितरण जे आहे मंजूर झालेला आहे. आणि महिलांसाठी दुसरी एक महत्त्वपूर्ण खुशखबर आलेली आहे. पैसे कधी वितरित होणार, तर बघा, पैसे आजच वितरित होणार आहेत आणि आज ज्या जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत, लगेच यादी देणार आहोत, त्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे सरकार जे आहे करणार आहे. बघू शकता 2 महिन्यात 3,000 रुपये ज्या 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या 17 जिल्ह्यांमध्येच हे पैसे जे ते आज वितरित होणार आहेत. पहिला दिवस असणार आहे 12 जिल्हे अगोदर, 12 जिल्ह्यानंतर, अशा मिळून एकूण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या, कारण की ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली आहे अशाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी करण्यात येणार आहे. बघा, आता आपण जिल्ह्यांची यादी सांगत आहोत, जी यादी मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीदरम्यान जाहीर केलेली आहे. पहिली यादी आणि दुसरी यादी, 2 याद्या या ठिकाणी मिळून जाहीर केलेल्या आहेत. कारण की प्रत्येक यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
तर बघा, पहिली यादी मुख्यमंत्र्यांनी तातडीने जाहीर करून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविलेली आहे. आणि मंजुरीसाठी पाठवली यादी म्हणजे काय, तर या यादीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची साईन झाली की लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने करण्यात येत असतं. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये, ते सुद्धा 3,000 रुपये एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर मागील पैसे राहिले असतील तर 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. कारण की अखेर आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणार असा वादा मुख्यमंत्री साहेबांनी करत लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज तुम्हाला दुपारपासूनच मेसेज पडायला चालू होणार आहे. पैसे जमा झाल्याचे 1,500 रुपये भेटले, 4,000 रुपये भेटले, अशा मेसेज तुम्हाला आज या ठिकाणी पडणार आहेत. कारण की सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत आणि जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोतच. कारण की जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत असतात. बघूया अगोदर बँकांची यादी. ज्या गव्हर्नमेंट ऑफिशियल बँक आहे त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे. तर या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल बँकामध्ये सर्वात अगोदर म्हणजे आज पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक, ज्या की इतर बँका आहेत. चला तर बघू आपण आता आज वाटप होणाऱ्या जून आणि जुलै महिन्याची पैशांची निधी या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. तो म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार. तर त्यातील पहिल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे कोणती, तर बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम. याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. उद्या वितरण होणार आहे नंदुरबार, जळगाव, नाशिक, धुळे, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना. परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही महत्त्वपूर्ण लक्षपूर्वक बघा. KYC केलं नसेल KYC करून घ्या. कारण ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना SMS या ठिकाणी पडणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 17 जिल्ह्यांच्या दुसऱ्याही याद्या भरपूर आलेल्या आहेत. आणि 1500च्या ऐवजी 2100 रुपये होणार का, तर हो मित्रांनो, लवकरच या संदर्भात देखील अपडेट येऊ शकते. आणि लाडक्या बहिणीसाठी हप्त्याची वाढ जी आहे ती 1500च्या ऐवजी 2100 रुपये या ठिकाणी होऊ शकते. कारण की सरकारचा सकारात्मक विचार आहे आणि महागाई देखील त्याच पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे हप्ता देखील या ठिकाणी नक्कीच वाढू शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांना पात्रता होण्यासाठी पुन्हा एकदा नवीन संधी भेटू शकते मित्रांनो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे KYC पोर्टल्स देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे KYC केले नसेल KYC करून घ्या आणि तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण अशा अपडेट तुम्हाला या ठिकाणी दररोज देत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा तशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.